वार्तांकन रोखठोक बातमी। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी इथं रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात पंढरपूर येथील भाविकांचा पिकअप टेम्पो रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र प्रसंगवदान आणि धाडस दाखवत तांदुळवाडी येथील इरफान मुजावर या तरुणानं विहिरीत उडी घेऊन 5 जणांचे प्राण वाचवले। त्यामुळे परिसरात त्याचे खुदा का फरिश्ता म्हणून कौतुक होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील भाविक सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप टेम्पो थेट विहिरीत कोसळला। याचवेळी टेम्पोच्या मागून दुचाकीवरून येत असलेल्या इरफान मुजावरनं हा अपघात पाहताच तातडीनं ग्रामस्थांना मदतीसाठी संपर्क साधला। दरम्यान विहिरीत एक लहान बाळ बुडत असल्याचं दिसताच इरफाननं क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली। बाळाला बाहेर काढून त्याच्या पोटात गेलेलं पाणी बाहेर काढलं, त्याचा जीव वाचवला। त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं आणखी 2 लहान मुले, 1 महिला आणि 2 पुरुषांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। 2 पुरुष स्वतः पोहत बाहेर आल्याची माहिती मिळाली। मात्र टेम्पो विहिरीत उलट्या बाजूने पडल्यानं वाहनात अडकलेल्या 7 महिला आणि 6 महिन्याच्या बाळाला वाचवण्यात अपयश आले। या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। दरम्यान मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या 5 जणांना नवजीवन देणाऱ्या इरफान मुजावरच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत असून परिसरात त्याला खुदा का फरिश्ता म्हणून गौरवलं जात आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।